Okay, so let us start. Ortho-para-directing or ring activating group. Now, मी मागच्याच लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की सपोज ही बेन्झिन रिंग आहे आणि या रिंग वरती जर का एखादा सबस्टिट्यूएंट अटॅच असेल, सपोज X. ओके, नाउ this X or this is a monosubstituted benzene in which the group X which is attached to the benzene ring will decide whether the incoming group will attack or the electrophile or any group which is coming will attack at which position, at ortho, meta or at para position. Okay, but here in ortho para directing group म्हणजे हा जो इथं प्रेझेंट असणारा ग्रुप हा जर का ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असेल, कसा असेल ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, तर काय होईल, ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे तर हा इनकमिंग ग्रुप मेटा पोझिशनला जाणार नाही, तो कुठे जाईल, ऑर्थो पोझिशनला जाईल, एक तर पॅरा पोझिशनला जाईल. ओके, सच ग्रुप्स आर कॉल्ड एज अ ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप. अँड सेकंड थिंग, these orthopara directing group increase the electron density on the ortho and para position. हे काय करतील, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करतील. Okay, कशी increase करतील, so the lone pair on this group, the lone pair on this group which is directly attached to the benzene ring will involve in a resonance. Okay, and due to that the negative charge will delocalize on the ring. हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा पूर्ण रिंग वरती delocalize होईल. Okay, and it gives stability to the ring or to the structure. Okay, at the same time, if we observe here, the electron density at ortho and para position is increases. Okay, and that's why the incoming group or the electrophile will attack an ortho and para position. So here the electron density increases, that means the ring is activated. त्यांनी रिंगला काय केलं आहे, ऍक्टिव्हेट केलं आहे by donating the electrons. Okay, and that's why such groups are called as a ring activating group. त्यांनी इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करून बेन्झिनला थोडंसं फोर्स केलेला आहे, म्हणजे ती रिएक्शन इझिली, अटॅक जो होणार आहे तो इझिली होऊन जाईल. ओके, सो यालाच म्हणतो आपण ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आणि ring activating. Okay, now let us discuss orthopara directing influence of a OH group. बघा, orthopara directing influence of OH group. जर का बेन्झिन रिंगला OH ग्रुप अटॅच असेल, जर का बेन्झिन रिंगला OH ग्रुप अटॅच असेल तर कसे स्ट्रक्चर राहतील. ओके, नाउ वी नो दॅट, आता एक सांगायचं राहिलं तुम्हाला की ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप काय आहे, ते मी सांगितलं तुम्हाला. त्याचे Cl आहे, Br, OH, OCS3, NH2, NHR, that is प्रायमरी अमाइन, मिथाइल, इथाइल आणि अल्किल. ओके, तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं असेल या एक्झाम्पल्स मध्ये, या सर्व ग्रुप्स वरती काय आहे किंवा ऍटम्स वरती काय आहे, लोन पेअर आहे. जो बेन्झिन रिंगला अटॅच राहणार आहे त्यावरती काय, लोन पेअर आहे. म्हणजेच द ग्रुप that is orthopara directing group must contain a lone pair of electron. त्यांच्याकडे नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर असली पाहिजे किंवा लोन पेअर त्यांच्याकडे असतेच त्यांच्याकडे. ओके, बट हिअर द CS3C2H5 किंवा R मीन्स अल्किल ग्रुप, यांच्याकडे कुठलीच लोन पेअर नाही आहे. सो दिस इज exception to the rule, that is the orthopara directing group must contain a lone pair of electron. त्यासाठी हे एक्सेप्शन आहे, यांच्याकडे कुठलेही लोन पेअर किंवा नॉन बॉन्डेड पेअर नाही आहे, तरी सुद्धा एक रिंगला ऍक्टिव्हेट करतात, ऑर्थोपॅराला पोझिशन इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करतात, म्हणजेच ते ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे. व्हाय, बिकॉज ऑफ ड्यू टू द स्पेशल टाइप ऑफ रेझोनन्स विच वी कॉल्ड एज अ हायपर कॉन्जुगेशन. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहे हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय. ओके, तर आपण इथं हायपर कॉन्जुगेशन मुळे अल्किल ग्रुप जे आहेत ते सुद्धा ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग बिहेव करतात. ओके, नाउ दिस इज अ OH group. Okay, so this is structure of phenol. Now what will happen?
So here this OH donate a lone pair, or we can say involve in a resonance, so that this bond will open over here. Now you will get a second structure like this, on which the negative charge is at ortho position. Okay, here double bond OH and positive charge on oxygen, and bond is like this. So this is the first resonating structure. Now what will happen? So this negative charge will delocalize, means this will shift over here and this double bond open on this carbon. So that you will get another structure like this. ओके, तो अशा प्रकारे आपल्याला स्ट्रक्चर मिळालं. तो निगेटिव्ह चार्ज कुठं आला आता? निगेटिव्ह चार्ज इज ॲट अ para position. So here is the OH, one lone pair and positive charge on oxygen. Now after that, next structure, that again this negative charge delocalize, this bond open over here, so that you will get another structure like this. Here is a lone pair and negative charge, double bond OH, lone pair on oxygen and positive. And lastly, the last structure, which is exact opposite of the first structure. जे पहिलं स्ट्रक्चर काढलं आपण त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट हे स्ट्रक्चर राहील. So what will happen here? Again, so this ही जी हा जो हा बॉन्ड आहे हा इथं ओपन होऊन जाईल. ओके, म्हणजे यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होऊन जाईल. सॉरी, नॉट लाईक दिस. हे इथं जाणार आणि हा इथं ओपन होणार. सो दॅट यू विल गेट दिस स्ट्रक्चर. ओके, सो दिस आर कॉल्ड ॲज अ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. यांना काय म्हणतात? रेझोनेटिंग structure. Okay, now suppose if benzene undergoes electrophilic substitution reaction. Suppose benzene undergoes electrophilic substitution reaction. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय? जर का बेन्झिन असेल, बघा इकडं बाजूला काढतो, हा बेन्झिन आहे. ओके, याला हा एखादा ग्रुप अटॅच आहे, इथे याला हायड्रोजन आहे. नाव आता मला याचं सबस्टिट्यूशन रिएक्शन करायचं इलेक्ट्रोफिलिक, म्हणजे हा इलेक्ट्रोफाईल काय करेल? दिस इलेक्ट्रोफाईल अटॅक ओव्हर हिअर आणि हा हायड्रोजनला रिप्लेस करेल, म्हणजे याने याला सबस्टिट्यूट केलाय. ओके, तर जेव्हा एखादा इलेक्ट्रोफाईल अटॅक करेल, इलेक्ट्रोफाईल किंवा इनकमिंग ग्रुप असेल कुठलाही, तो कुठे जाणार मग? तर बघा, इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे इन्क्रीज झालेली आहे? ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थोला. आता ऑर्थो पॅरा, ऑर्थो म्हणजेच काय? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. ओके, सो डेफिनेटली पॉझिटिव्ह आहे, याला निगेटिव्हची अफिनिटी आहे, त्यामुळे हा कुठे जाणार? ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला. मेटाला जाईल का? नाही, तो मेटाला जाणार नाही. का? कारण मेटा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त कुठं आहे? ऑर्थो आणि पॅरा पोझिशन. That's why this incoming group attack on ortho and para position. That's why OH is a ortho para directing group. म्हणून आपण OH ला काय म्हणतो? It is a ortho para directing group. Now second thing, what is by ring activating group? आपण त्याला ring activating group का म्हणतो? Because the lone pair donate, or we can say release towards the benzene ring. So that's why it undergoes resonance and the electron density on a benzene ring is increases. That means it pushes the benzene ring towards the substitution reaction. So that's why due to the increase in electron density, the ring is activated. I will the ring activate. मग यालाच म्हणतो आपण ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग किंवा रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. अँड these are the structure, resonating structure of phenol, which shows that OH group attached to the benzene ring is the ortho para directing and ring activating group. Okay, now let us see another example. लक्षात आलं का आज? एवढं कळलं का तुम्हाला? मला एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे मी पुढचं एक्झाम्पल घेतो. ओके, गुड आदित्य. व्हॉट अबाउट अदर्स? अथर्व सेड येस.
Other student, because this is one of the important topic generally in MCQ examination. There is a one or two question on this topic. Okay, right, Priyanka. Now, another example. Prerna, you don't get it? Okay, actually I am repeating it again and again because already I have discussed this topic. But shortly I will revise for you, Prerna, and immediately I will start the next example. Other student, some of the students are not understood. That's why I am repeating it again. टॉपिक आहे आपला ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप कुणाला म्हणायचं किंवा रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप कुणाला म्हणायचं मी बोर्डवरतीच लिहिलेलं आहे बघा द ग्रुप विच डायरेक्ट द इनकमिंग ग्रुप ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन म्हणजे सपोज हा एक ग्रुप आहे जो बेन्झिन रिंगला अटॅच आहे ओके आणि बेन्झिन रिंग कुठले रिएक्शन देतात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजेच मला जर याची रिएक्शन करायची असेल कोणासोबत करणार मी कुठल्याही एका ग्रुप सोबत आणि त्यातला जो इलेक्ट्रोफिलिक पार्ट आहे आता हा कुठल्या पोझिशनला जाणार याला वेगवेगळ्या पोझिशन आहे सेकंड आहे थर्ड आहे फोर्थ आहे फिफ्थ आहे सिक्स्थ आहे हा कुठं जाईल इथं जाणार इथं जाणार इथं जाणार इथं जाणार की इथं जाणार हे कोण डिसाईड करणार तर हा ग्रुप ओके म्हणजे या ग्रुपने जर का डिसाईड केलं की हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठं वाढणार ऑर्थो आणि पॅराला म्हणून आपण त्याला काय म्हटलं ऑर्थो पॅरा डायरेक्टली जसं आपण ओएच घेतला ओएच ने काय केलं रेझोनन्स शो केलं आपल्याला आणि रेझोनन्स मध्ये जर बघितलं आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर वरती तर ऑर्थो आणि पॅरा आणि ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली आहे त्यामुळे जर हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन देतो बेन्झिन तर जो इलेक्ट्रोफाईल आहे तो कुठं अटॅक करणार तर तो यापैकी इतर कुठल्याही पोझिशनला अटॅक करणार नाही मेटाला अटॅक करणार नाही तो फक्त ऑर्थो आणि पॅरा पोझिशन वरतीच अटॅक करणार म्हणून आपण त्याला म्हटलं ऑर्थो पॅरा डायरेक्ट सेकंड थिंग आपण याला रिंग ऍक्टिव्हेटिंग का म्हटलं आहे कारण की इलेक्ट्रॉन डेन्सिटी रिंग वरची वाढलेली आहे तुम्ही जर बघितलं असेल तर बघा इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली म्हणजेच त्यांनी रिंगला ऍक्टिव्हेट केलं म्हणून आपण त्याला म्हणणार रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप ओके लक्षात आलं असेल प्रियंका नसेल तर मला व्हॉट्सअपला सांग मी आणखी तुला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करेन पण इझी आहे नोट्स मी दिलेले आहे त्यावरून तुमच्या लक्षात ते येऊन जाईल नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ क्लोरोबेन्झिन पुढचं एक्झाम्पल आपण घेणार क्लोरोबेन्झिनचं बघा स्ट्रक्चर मी तीच ठेवतो आहे फक्त थोडासा चेंज यात करणार आहे इथं मी सीएल घेणार आहे काय घेणार इथं मी सीएल ओके इथं पण सीएल येईल थोडासा मी यामध्ये चेंज करतोय फक्त कारण एवढं स्ट्रक्चर परत ड्रॉ करत नाही मी ओके आणि पॉझिटिव्ह हिअर इज ऑल्सो सीएल पॉझिटिव्ह हिअर इज ऑल्सो सीएल पॉझिटिव्ह ओके अँड सीएल नाउ these are the resonating structure of chlorobenzene कुठलं स्ट्रक्चर आहे क्लोरोबेन्झिन ओके नाउ आपण इंडक्टिव्ह इफेक्ट शिकलेलो आहे ओके सो इंडक्टिव्ह इफेक्ट क्लोरीन कुठला इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणार प्लस आहे शो करेल की मायनस आहे क्लोरीन ग्रुप किंवा हॅलोजन्स जे आहेत ते कुठला इंडक्टिव्ह इफेक्ट शो करतात तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता वेदर इट शोज प्लस आय और मायनस आय इफेक्ट येस हॅलोजन्स काय करतील आदित्य अथर्व राइट सो इट shows minus I effect minus I effect means निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय जर ते स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढून घेत असतील तर त्यांना आपण म्हणतो मायनस आय इफेक्ट आणि ते जर देत असतील तर त्याला आपण म्हणणार प्लस आय इफेक्ट पण आपल्याला माहित आहे हॅलोजन्स कशा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे ओके त्यामुळे हॅलोजन्स हे मायनस आय इफेक्ट शो करतात म्हणजे तसं जर बघितलं तर सीएल ग्रुप कसा असायला पाहिजे डिऍक्टिव्हेटिंग असायला पाहिजे म्हणजे हा मेटा डायरेक्टिंग असायला पाहिजे किंवा रिंग डिऍक्टिव्हेटिंग असायला पाहिजे पण हा मॉडरेटली ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग किंवा रिंग ऍक्टिव्हेटिंग आहे कसं बिकॉज ऑफ रेझोनन्स कशामुळे रेझोनन्समुळे आपण जर बघितलं द सीएल ग्रुप शोज स्लाइटली डिऍक्टिव्हेटिंग
डिऍक्टिव्हेटिंग म्हणजे काय? इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेणे. दॅट इज ड्यू टू मायनस आय इफेक्ट. मायनस आय इफेक्ट मीन्स निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. बट इट इज मॉडरेटली ऍक्टिव्हेटिंग बिकॉज ऑफ द रेझोनन्स. म्हणजे आपण जर का याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढले तर ते अशा प्रकारे राहतील. ओके, तो सीएल वरती किती लोन पेअर आहे? 3 लोन पेअर आहे. त्यामुळे एक शिफ्ट झाली इथं, हा बॉन्ड इथं ओपन झाला. पुढचं स्ट्रक्चर आपल्याला मिळेल ज्यावरती ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज आला आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढलेली आहे. सेकंड स्ट्रक्चर, परत हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, डिलोकलाइज झाला, निगेटिव्ह चार्ज इथं येईल, निगेटिव्ह चार्ज इथं आला, सेकंड स्ट्रक्चर मिळालं. थर्ड स्ट्रक्चर मध्ये काय होईल? अगेन दिस बॉन्ड विल शिफ्ट ओव्हर हिअर and this will open at this carbon. You will get another resonating structure. Okay, and finally काय होणार की हा बॉन्ड इथे शिफ्ट होऊन आपल्याला फर्स्ट स्ट्रक्चर मिळेल, बट जस्ट द पोझिशन ऑफ डबल बॉन्ड इज डिफरंट. ओके, नाउ सी, दो Cl group is an electron withdrawing group, it shows minus effect, but due to the resonance it is a activity because the electron density increases at ortho and para position, which is greater than that of the meta position. म्हणजेच काय? हा ग्रुप जर का याने जर का इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दिली तर येणारा इलेक्ट्रोफाईल जो आहे तो कुठे अटॅक करणार? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. का? कारण की ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही मेटापेक्षा जास्त आहे. कशी आहे? मेटा पोझिशन पेक्षा इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथं कशी आहे? तर जास्त आहे. त्यामुळे क्लोरीन ग्रुप कसा आहे? तो इट इज ऑल्सो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड रिंग ऍक्टिव्हेटिंग. ओके, लक्षात आलं असेल तुम्हाला की क्लोरीन जरी मायनस इफेक्ट शो करत असला तरीही तो इथं रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतो आणि त्यामुळे मग येणारा जो ग्रुप आहे इलेक्ट्रोफाईल तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला येतो. त्यामुळेच आपण त्याला ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आणि रिंग ऍक्टिव्हेटिंग म्हणणार, कारण ऑर्थो पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही मेटापेक्षा जास्त आहे. ओके, so this is all about ortho para directing and ring activating group. याची बरीचशी एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही अमीन घ्या, प्रायमरी अमाइन घ्या, अल्किल मिथाइल ग्रुप घ्या, इथाइल ग्रुप घ्या, तुम्ही त्यावरून त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढून सांगू शकता की दिस ग्रुप इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग और रिंग ऍक्टिव्हेटिंग. ओके, आता याची इफेक्ट काय होतात? याची इफेक्ट काय होतात आणि कसे आपल्याला मिळतात ते आपण एक्झाम्पल्स इंडक्टिव्ह इफेक्ट रेझोनन्स मध्ये आपण बघितलेले आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले होते. ओके, मी खूप सारे सॉल्व्ह करून घेतले तुमच्याकडे. तर तशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. सो दिस इज द ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. सो क्लोरोबेन्झिनची स्ट्रक्चर समजली का? आणि क्लोरोबेन्झिन कसा रिंग ऍक्टिव्हेटिंग आहे हे लक्षात आलं का? येस. Okay, Aditya said yes, good. Atharva, right, good. What about others? Other student, are you getting me? Ganesh, Nandini. Okay, Nikita said yes, Prerna said yes. Vaishnavi, Yukta. Priyanka said yes, good. That means you are getting me. Now we will move towards our next topic, that is a meta directing or ring deactivating group. पुढचा टॉपिक सुरू करू आता. मेटा डायरेक्टिंग और deactivating group. Okay, सो मेटा डायरेक्टिंग आता तुमच्या लक्षात आलं असेल. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंगची आपण डेफिनेशन लिहिली होती. तर हे काय करतील? सपोज बेन्झिन रिंगला जर एखादा ग्रुप अटॅच असेल आणि तो जर का येणाऱ्या ग्रुपला मेटा पोझिशनला अटॅक करायसाठी भाग पाडत असेल तर त्या ग्रुपला आपण काय म्हणणार? मेटा डायरेक्टिंग ग्रुप. ओके, आता मेटा पोझिशन कुठली आहे तुम्हाला माहिती आहे सर्वांना. ओके, परत ते जनरल एक्झाम्पल मी घेणार. काय करणार? सपोज दिस इज अ बेन्झिन रिंग, हा त्यावरती एक सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे, दॅट इज एक्स. ओके, नाव याची आपण रिएक्शन केली इलेक्ट्रोफाईल सोबत.
हा इलेक्ट्रोफाइल कुठे अटॅक करणार, आयदर इट अटॅक ॲट अ पोझिशन 3 और पोझिशन 5, बोथ दी पोझिशन्स आर मेटा. ओके, म्हणजे या ग्रुपच्या इन्फ्लुएन्समुळे, हा ग्रुप इथं प्रेझेंट असल्यामुळे किंवा या ग्रुपच्या इन्फ्लुएन्समुळे जर काही येणारा ग्रुप हा मेटा पोझिशनला अटॅक करत असेल तर या ग्रुपला आपण काय म्हणणार मग, मेटा डायरेक्टिंग. ओके, आणि मेटा डायरेक्टिंग ग्रुप कसे ओळखायचे किंवा कसं लक्षात घ्यायचं, तर मेटा डायरेक्टिंग ग्रुप वरती जनरली पॉझिटिव्ह चार्ज राहतो. काय राहतो, पॉझिटिव्ह चार्ज. आता पॉझिटिव्ह चार्ज में बी अ कंप्लीट पॉझिटिव्ह चार्ज और पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. कंप्लीट और पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज त्यांच्यावरती राहतो. कुणावरती, मेटा डायरेक्टिंग ग्रुपवर. ओके, आणि आपण त्याला रिंग डिऍक्टिव्हेटिंग सुद्धा म्हणतो. बघा, मेटा डायरेक्टिंग किंवा मग और रिंग डिऍक्टिव्हेटिंग. सो डिऍक्टिव्हेटिंग म्हणजे काय, ते रिंग मधनं इलेक्ट्रॉन डेन्सिटी ओढून घेतील. म्हणजे हा जो ग्रुप आहे हा काय करेल, इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेईल. तो हा इलेक्ट्रॉन ओढून घेणार म्हणजे रिंग काय होणार, डिऍक्टिव्हेट होणार टुवर्ड द सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, सो that's why this group are called as a meta directing or ring deactivating, because it withdraw the electron from the benzene ring, and due to that the electron density on a benzene ring is decreases. That's why the incoming group will direct at the meta position, because at meta position the electron density is slightly greater than that of the ortho and para position. म्हणजे ऑर्थो आणि पॅरापेक्षा तिथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी राहते, जास्त राहते. म्हणून येणारा ग्रुप कुठे जाणार, तर मेटाला. ओके, म्हणून याला आपण मेटा डायरेक्टिंग आणि रिंग डिऍक्टिव्हेटिंग. आता त्याचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. एकदा मला टाइम बघू द्या किती बाकी आहे. ओके, नाउ वी हॅव 10 to 12 minutes, so we can discuss one example. Now what are the meta directing groups? So meta directing groups are, example, NO2, then NH3, positive, positive. Okay, so मेटा डायरेक्टिंग ग्रुप वरती जनरली पॉझिटिव्ह चार्ज राहतो. म्हणजेच काय, ते कसे राहतात, इलेक्ट्रॉन डिफिशियंट राहतात. आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट राहिल्यामुळेच ते काय करतात, बेन्झीन रिंग कडे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतात, विथड्रॉ करतात. ओके, दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज अ रिंग डिऍक्टिव्हेटिंग. नाउ अनदर एक्झाम्पल इज Cn, then C triple bond N. Okay, so del positive, del negative, then C double bond OH, here del negative, del positive. So all these groups which are having a positive charge are a meta directing group which are directly attached to the benzene ring and withdraw the electron or remove the electron from the benzene ring. Now let us see one example, that is meta directing effect of meta directive influence of NO2 group. Meta directive influence of NO2 group. So how the NO2 group direct the incoming group to the meta position? Again, it is clear from the resonating structure. Now we are going to discuss the resonating structure of the meta nitrobenzene. Okay, so let us see. So this is a benzene on which NO2 group is attached. So that is the N, here double bond O, here single bond O, negative, here is a positive charge and there is a lone pair on oxygen. So this is the structure of nitrobenzene. Nitrobenzene. Okay, now what will happen? So the nitrogen is electron deficient, it is having a positive charge. What will happen? So this nitrogen is electron deficient and hence it withdraw the electron from the benzene ring. तो स्वतःकडे बेन्झीन रिंग मधनं इलेक्ट्रॉन ओढून घेईल. मग
स्ट्रक्चर कसे डेव्हलप होतील? सो यू विल गेट अ सेकंड स्ट्रक्चर. बघा काय करणार हा, मग स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढून घेणार. हा डिफिशियंट आहे. इलेक्ट्रॉन ओढलं तर कुठला बॉन्ड? पाय बॉन्ड जाणार, कारण रेझोनन्स मध्ये कार्बन ॲटमची पोझिशन चेंज होत नाही, फक्त पाय बॉन्ड जे आहेत तेच डिलोकलाइज होतात. हा बॉन्ड कुठं ओपन होणार? इथं ओपन होणार. तुम्हाला नेक्स्ट स्ट्रक्चर मिळेल. कसं राहील स्ट्रक्चर? स्ट्रक्चर इज लाईक दिस. ओके, double bond N, here O negative, and here is again O negative. Okay, and here आता हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, म्हणजे हा कार्बन डिफिशियंट झाला, म्हणजे यावरती कुठला चार्ज येणार? पॉझिटिव्ह चार्ज, आणि हे स्ट्रक्चर असेच राहते. ओके, नाव सेकंड स्ट्रक्चर कसं राहील? पुढचं स्ट्रक्चर, नाव हा डिफिशियंट आहे, त्यामुळे हा बॉन्ड काय होणार? इथं ओपन. ओके, so this bond will shift over here. हा इकडे ओपन होणार. आपल्याला नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर भेटणार. कसं राहील पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर? Here double bond N, O negative, here O 1 2 and 3 negative, here is a positive charge. ओके, तर हा डिफिशियंट झालाय. आता पॉझिटिव्ह चार्ज कुठं आला? पॅरा पोझिशनला आला. ओके, नाव नेक्स्ट पुढचं स्ट्रक्चर मिळेल तुम्हाला, रेझोनेटिंग स्ट्रक्चर. नाव अगेन this bond will shift over here. You will get a third structure like this: positive double bond N, O negative, here O 3 lone pair and negative nitrogen वरती positive. And at the last मध्ये काय होणार? परत ही लोन पेअर इथं शिफ्ट होणार, आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार. So in this way you will get another structure which is exactly opposite of the जे पहिलं स्ट्रक्चर आपण बघितलं त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट हे स्ट्रक्चर राहणार. डबल बॉन्ड पोझिशन like this. So these are the resonating structure of nitrobenzene. These are the resonating structure of nitrobenzene. Now from the structure it is clearly observed that the electron density on a benzene ring is withdrawn by the nitrogen because it is electron deficient. मग त्याने ओढून घेतले म्हणून हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट झाला, हा डबल बॉन्ड ऑक्सिजन वर झाला. आपल्याला आता स्ट्रक्चर बघा. सो हियर ऍट ऑर्थो पॅरा अँड ऑर्थो पोझिशन द इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज लेस ऍज कम्पेअर टू द मेटा पोझिशन, कारण इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे डायरेक्टली. आता पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे तो कार्बन खूप जास्त डिफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे तो. आणि तेच जर आपण बघितलं मेटा पोझिशनला, तर हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऍज कम्पेअर टू ऑर्थोपॅरा तिथं जास्त आहे. म्हणजे जर का याची आपण रिॲक्शन करायची म्हटली, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, तर हा इलेक्ट्रोफाईल कुठं अटॅक करणार? ऑर्थोला करेल का नाही? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काय राहील? रिपल्शन राहील, तो तिथं अटॅक करणारच नाही. पॅराला करेल का? नाही करणार, कारण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन राहील. तो कुठे अटॅक करणार? इट विल अटॅक ऍट अ मेटा पोझिशन. कुठं अटॅक करणार तो? मेटा पोझिशनला, कारण मेटा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही ऑर्थो आणि पॅरापेक्षा जास्त आहे. ओके, लक्षात आलं मग? सो दॅट्स वाय द नायट्रो ग्रुप इज अ मेटा डायरेक्टिंग अँड रिंग डिऍक्टिव्हेटिंग, बिकॉज NO2 ने डिसाईड केलं की येणारा ग्रुप कुठे येणार? तर मेटा पोझिशनला. का? कारण मेटा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑर्थो आणि पॅरापेक्षा जास्त आहे, कारण ऑर्थो आणि पॅरा हे डिफिशियंट आहे, त्यापेक्षा मेटाला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. म्हणून इलेक्ट्रोफाईल कुठे अटॅक करणार? तर मेटा पोझिशनला. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज अ मेटा डायरेक्टिंग ग्रुप. रिंग डिऍक्टिव्हेटिंग का म्हटलंय? कारण रिंग मधनं इलेक्ट्रॉन त्यांनी विड्रॉ केले, आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन रिंग इज डिक्रीजेस. डिफिशियंट झालाय, सरळ पॉझिटिव्ह चार्ज येऊन राहिलाय, म्हणजेच त्यांनी रिंगला डिऍक्टिव्हेट केलं आहे, म्हणून दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ रिंग डिऍक्टिव्हेटिंग. ओके, सो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. तर मला चॅटबॉक्स मध्ये सांगा तुम्ही. सो डू यू अंडरस्टँड द मेटा डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ अ नायट्रो ग्रुप?
Yeah. That was a actually I forget to write here. Yeah. Okay. Aditya, Ganesh. Okay, good. बाकीचे सांगा मला समज कळलंय का? माझ्याकडे 3च मिनिटं आहेत म्हणजे मला पुन्हा रिपीट करायचं असेल तर मी करू शकतो. युक्ता, वैष्णवी, प्रियंका, प्रेरणा, पंकज, निकिता, नंदिनी. कळलंय सर्वांना? Okay. So I think